संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झाल्यानंतर आता त्यातील एक एक धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणाऱ्या अशा गोष्टी समोर येत आहेत। देशमुखांची मुलगी वैभवीचा जबाब एबीपी माझाच्या हाती लागलाय। आपलं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराटची काळजी घे असा सल्ला देशमुखांनी आपल्या लेकीला दिला होता असं जबाबामध्ये म्हटलंय। विष्णू साठे आणि संतोष देशमुखांचं फोनवरून बोलणं झालं होतं। भाऊ एवढं काय झालं, कशाला एवढं ताणता, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर कशाला उठलात असा देशमुखांनी फोनवरून चाटेला सवाल विचारल्याचं देखील वैभवीनं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। हा फोन कॉल विष्णू चाटेचाच होता असंही संतोष देशमुख यांनी सांगितल्याचं वैभवीनं जबाबात म्हटलंय। तर वैभवी देशमुखच्या जबाबामध्ये नेमकं काय आपण पाहूयात। 7 डिसेंबर 2024ला रात्री उशिरा पप्पा मस्साजोगुरून लातूरला मला भेटण्यासाठी आले। वैभवी देशमुखचा हा जबाब आहे। त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ दिसले। दुसऱ्या दिवशीही चिंतेत होते। वारंवार विचारलं असताना मला म्हणाले की आवादा कंपनीमध्ये 6 डिसेंबरला वाल्मिक कराडची माणसं खंडणी मागण्यासाठी आली। मी त्यांना अडवलं। आता कराडचा जवळचा विष्णू चाटे हा आपल्याला धमकी देतोय, त्यामुळे मला टेन्शन आलं आहे असं त्यांनी म्हटलंय। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराटची काळजी घे। 8 डिसेंबरला मी क्लासवरून घरी आले तेव्हा पप्पांना कुणाचा तरी फोन आला। फोनवरती ते म्हणाले, भाऊ एवढं का ताणता, एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता। 10 ते 12 मिनिटांचा हा कॉल सुरू होता। पप्पा खूप घाबरले होते। फोन संपल्यावर मला म्हणाले विष्णू चाटेचाच फोन होता। चाटे म्हणत होता, वाल्मिक अण्णा आमच्याशी पंगा घेतल्यानं तुला जिवंत सोडणार नाही। 9 डिसेंबरला लातूरहून ते केजला गेले। त्याच दिवशी कराडच्या माणसांनी सुदर्शन घुले आणि साथीदारांनी पप्पांना जीवे मारल्याचं समजलं। दरम्यान या प्रकरणात पुढे अनेक धक्कादायक खुलासे होतील असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलंय। खूप भावनिक आहे ते। काळजाला खूप त्रास होत होते। ह्यात खूप बाहेर निघणार आहे। आणखीन तपास सुरू राहणार आहे। त्याचा पुरवणी तपास लय बाहेर निघणार आहे। यांना वाटतंय आपण सुटलोत याच्यातून, लय बाहेर निघणार आहे। त्यांचे सोशल मीडिया चालवणारे सुद्धा याच्यात जाणार आहेत। म्हणजे यांना खोड्या करायची सवय। तसं त्यावेळेसुद्धा यांनी आनंद व्यक्त केलेला, आसुरी आनंद, काही यांच्या सोशल मीडियाच्या टोळीनं, ह्या धनंजय मुंडेच्या, ही सुद्धा आता पुढं आणखीन होणार आहे। नको लई आपण ही करायला। पुढं तपासात ते होणार। परत आता न्यायालयीन चौकशीसुद्धा लागल संपत्तीच्या बद्दल, अमुक तमुक सगळ्या मॅटरच्या बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।